जमवले जातील अर्थात प्रारंभीचे षटक हाताळण्यासाठी विश्वास दाखवला जातोय रायझिंग नाचलोना क्रिकेट संघाकडनं वामन दुर्वर्णा राईट ओव्हर द विकेट बदल त्या फुलटॉस चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग वरती चेंडू चकवतोय क्षेत्ररक्षकाला एकेरी धाव पूर्ण करण्याची संधी मिळत आहे ती श्री साई क्रिकेट संघाची आघाडीची विनीची जोडी सागर आणि सागरच्या साथीला 12th मॅन श्री साई संघ आपल्या या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा 12th मॅन 12वा खेळाडू वामन यावेळी सज्ज होताना दिसतोय यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातोय मिड ऑफला पार करतोय त्यानंतर लॉंग ऑफरना गुरुप्रसाद आरोस्कर येतोय चेंडूची फेकी करेपर्यंत धाव घेण्याची संधी मिळते श्री साई संघाला अर्थात धाव फलक पुढे सरकलाय नाममात्र 2 धावा धाव फलकावर अनिल धारगळकर यावेळी स्ट्राईक वरती ब्लॉक होल मध्ये चेंडू होता अर्थात या चेंडूवरती अनिल धारगळकर कडे उत्तर नव्हतं एका अचूक लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करण्याचा मानस पाहायला मिळतोय रायझिंग नाचलोना क्रिकेट संघाकडनं वामन ज्याने सातत्याने गोलंदाजीमध्ये प्रभावित मारा केलाय गोलंदाजीमधील अचूकता शोधण्याचा प्रयत्न हा वामनकडनं पाहायला मिळतोय दुर्वर्णा द्रुतगती वेगवान मारा म्हणावं लागेल राईट ओव्हर द विकेट अनिल सटे यावेळी आखो टप्प्याचा चेंडू मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ वरती गुरुप्रसाद आरोस्कर झेल खाली येताना दिसतोय आणि यशस्वी झेल म्हणावं लागेल गुरुप्रसाद आरोस्कर याच्या हातामध्ये चेंडू विसवताना दिसतोय आणि पहिला गडी बाद होतोय पहिला ब्रेक थ्रू पहिली प्राइज विकेट म्हणावी लागेल श्री साई संघासाठी अनिल धारगळकर एक या धावसंख्येवरती माघारी परतताना दिसतोय सामना 4 षटकांचा किती धावा धाव फलकावर जमवल्या जातील दोन्ही संघ बलवान ताकदवान संघ एका बाजूला पाहिलं तर ऑल गोवा प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळतोय गुरुप्रसाद आरोस्कर आणि दुसऱ्या बाजूला मैदानात पावलं पडतायत ठाकूर ठाकूर अर्थात मिस्टर संदेश ठाकूर यावेळी नंबर 3 वरती खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय एकेकाळी डॅझलिंग गोवा मापसा क्रिकेट संघाकडनं संदेश ठाकूर समीर ठाकूर असे खेळाडू आपण पाहत होतो श्री साई संघाकडनं ऑल गोवा प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहे संदेश ठाकूर डावखुरी शैलीचे फलंदाज अर्थात क्षेत्ररक्षक 238 सर्कलच्या बाहेर डीप लॉंगनवरती वायडेश लॉंगनवरती गुरुप्रसाद आरोस्कर आणि मिड विकेट वरती सूरज आपल्याला पाहायला मिळतोय उर्वरित क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये वामन पुन्हा एकदा सज्ज सफलता प्राप्त गोलंदाज पाहायला मिळतोय लोअर फुलटॉस चेंडू मिस टायमिंग फटका चेंडू जमिनीला घरंगळत येतोय मिड विकेट बाउंड्रीवरनं सूरज येतोय पहिल्या प्रयत्नात चेंडूची फेकी करताना दिसतोय अर्थात एकेरी धावसंख्येने संदेश ठाकूर आपलं खातं उघडतोय तर धावफलक 1 ने पुढे सरकलाय नाममात्र 3 धावा एका गडीच्या मोबदल्यात 3-1 प्रथम फलंदाजी करतोय श्री साई संघ नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय यावेळी अल्टी पलटी रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार लागली तर आबाद नाही तर बर्बाद असा चित्र विचित्र फटका खेळण्याचा प्रयत्न सागरकडनं पाहायला मिळाला अर्थात पहिलं षटक समाप्त झालं अवघ्या 3 धावा देत एक गडी बाद करतोय वामन आपल्या गोलंदाजीवरती आणि जी गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अति आवश्यक होती ती गोलंदाजी यावेळी सफल होताना दिसत आहे रायझिंग नाचलोना क्रिकेट संघासाठी श्री साई संघ आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये सागर साळगावकर त्याचप्रमाणे अनिल धारगळकर संदेश ठाकूर ऋत्विक कांबळी प्रवीण आगरवाडकर रश्मित डोंगरेकर टप्प्याचा चेंडू डीप स्कोर लेग वरती फटका निघतोय चेंडू यावेळी चकवतोय डीप स्कोर लेग क्षेत्ररक्षकाला आणि सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत चौकार पाहायला मिळतोय 4 धावांसाठी थोडीशी निराश होतील गोलंदाज क्षेत्ररक्षकावरती जिथं अपेक्षा नव्हती
संदेशाच्या बॅटमनना फटका निघताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत केलं जात आहे. धावफलक 4ने पुढे सरकलाय. नाममात्र 7 धावा, एक गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना श्री साई संघ. यावेळी सुनील राईट आर्म ओव्हर द विकेट. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक. यावेळी चेंडू उजव्या यष्टीवर खाली राहतोय. जोरकस फटका टोलवण्याचा प्रयत्न यावेळी संदेश ठाकूरचा निष्फळ ठरताना दिसतोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय सुनीलच्या गोलंदाजीवरती. अर्थात वामनने पहिलं षटक अवघ्या 3 धावांचं हाताळलं आणि त्यानंतर सुनीलची वर्णी लागतंय ती षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी. यावेळी चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर भरकटला जातोय आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर असल्याचा अतिरिक्त धाव मिळत आहे ती श्री साई संघाला आणि धावफलक 1ने पुढे सरकलाय. नाममात्र 8 धावा, 9 धावा. यावेळी मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न, संयम यावेळी सुटला संदेश ठाकूरचा. गुरुप्रसाद अरोस्कर हा दुसरा झेल पकडताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी त्याचबरोबर वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण रायझिंग नाचलोना क्रिकेट संघाचं पाहायला मिळत आहे आणि दुसरा गडी बाद होतोय श्री साई संघाचा. अर्थात ऑल गोवा प्लेयर्स आपल्याला संदेश ठाकूर तंबूच्या आश्रयाला. नाममात्र 8 धावा धावफलकावर. पहिलं षटक 3 धावांचं निघालं. त्यानंतर संदेश ठाकूर याच्या बॅटमॅनना चौकार निघालाय. त्यानंतर अवंतरच्या स्वरूपात 1 धाव म्हणजे 8 धावा धावफलकावरती जोडले जात आहेत. श्री साई संघ क्रिकेट संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा मानस मात्र तो अपेक्षित फ्लाइंग स्टार्ट मिळताना दिसत नाही. धमाकेदार सुरुवात पाहायला मिळत नाही. यावेळी मात्र डावकर शैलीचा फलंदाज रश्मित यावेळी ऑन स्ट्राईक हँडवरती. बॅकफुटला जातोय. कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. तिसरा गडी बाद होतोय. जणू बाद होण्याची शृंखला मैदानावरती पाहायला मिळत आहे श्री साई क्रिकेट संघाकडनं. अर्थात गडी एका पाठोपाठ एक बाद होताना दिसत आहे. संघाचा डोलारा हा कोसळताना दिसतोय. तर आघाडीच्या जोडीला सुरुंग लावला गेला तो गोलंदाज वामनने आणि वामनच्याच पावलावर पाऊल ठेवून सुनील दर्जेदार कामगिरी करताना दिसतोय. तिसरा गडी बाद होतोय. अवघ्या नाममात्र 8 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती आपण पाहतोय. सुनील पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर निघाला. अर्थात क्षेत्ररक्षकाची चुकी झाली आणि चौकाराच्या नंतर इथं मात्र गोलंदाजीमध्ये कमबॅक परते पाहायला मिळाले. हरी नवीन फलंदाज मैदानावरती. स्ट्राईक एंडच्या दिशेने हरी. सुनील राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी गोल्डलेंथवरचा चेंडू अर्थात परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रमाणापेक्षा जास्त चेंडू उंची प्राप्त करतोय. पंच अवांतर चेंडू घोषित करताना दिसत आहेत आणि अवांतर धावसंख्येने धावफलक 1ने पुढे सरकलाय. नाममात्र 9 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना श्री साई संघ. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लीप मध्ये चेंडू चकवतोय. त्यानंतर डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्या बदलली जात आहे. धावसंख्या ही दुहेरी अंकात 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी हरी स्ट्रायकिंगच्या दिशेने बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये सुनीलचं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात ही डावाची सुरुवात पाहायला मिळत आहे ती श्री साई संघाची. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. 12 चेंडूंचा. 4 षटकांमध्ये श्री साई संघ किती धावा जमवतोय याकडे लक्ष नक्कीच लागून राहिलेलं असेल. या सामन्यासाठी श्री साई संघाला विजय हा अति आवश्यक असेल. वॉर्मअप क्रिकेटर्स अल्दोना प्रीमियर लीग 2025 पर्व 7वं आणि 7व्या पर्वाचा शुभारंभाचा दिवस मैदानावरती पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र कडाक्याचं होऊन या कडाक्याच्या उन्हामध्ये गुरुप्रसाद आरोस्कर वैयक्तिक पहिला तर सांघिक तिसरं षटक ऑल गोवा प्लेयर आपल्याला पाहायला मिळतोय रायझिंग नाचलोना क्रिकेट संघाकडनं. अर्थात अष्टपैलू खेळाडू फलंदाजी त्याचबरोबर गोलंदाजी ही पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट.
रश्मीत वेगवान चेंडू मधल्या यष्टीवरचा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय. विकेट नंबर 4, विकेट नंबर 4 मैदानावरती पाहायला मिळत आहे. रश्मीतला माघारी परतावं लागतंय. ते आज सागर हा फलंदाज बाद होताना दिसतोय. आघाडीचा विनीचा फलंदाज एका बाजूने राहिला होता, मात्र इथं गुरुप्रसाद आरोस्कर काम तमाम करताना दिसतोय. यशरनचा वेध घेतोय, चौथा गडी बाद होतोय श्री साई संघ. धावफलक नाजूक आणि केविलवाना पाहायला मिळतोय. श्री साई संघाचा नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, तो निर्णय थोडासा अंगलटी येताना दिसतोय, कारण आघाडीची फळी ही अक्षरशः कापून काढली जाते गोलंदाजांकडनं. गुरुप्रसाद आरोस्कर यावेळी राईट आर्म ओव्हर द विकेट. गुड लेंथवर चेंडू, चेंडू पडल्यानंतर थोडस उसळी घेतोय, थेट विसावतोय यष्टीरक्षक याच्या हातामध्ये. ज्या चेंडूवरती फलंदाजाकडे उत्तर नव्हतं, चेंडू निर्धाव गल्ला जातोय गुरुप्रसाद आरोस्करच्या गोलंदाजीवरती. प्रवीण स्ट्राईक एंडच्या दिशेने. याही वेळी वल्लभ रे नाकवा वल्लभ, चेंडू तेज तर्रार पाहायला मिळतोय. अचूक लाईन अँड लेंथ पकडताना दिसतोय गुरुप्रसाद आरोस्कर, आणि या अचूक लाईन अँड लेंथ वरती चेंडू चकवतोय फलंदाज प्रवीणला. सलग दुसरा चेंडू निर्धाव गल्ला जातोय गुरुप्रसाद आरोस्करच्या गोलंदाजीवरती. गुरु तिथं काय शुरू असं चित्र मैदानावरती पाहायला मिळत आहे. फटका फसलाय, कव्हर क्षेत्रामध्ये झेल टिपण्याची नामी संधी, अर्थात यशस्वी झेल म्हणावं लागेल. साधा सोपा झेल टिपला जातोय आणि 5वा गडी बाद होतोय श्री साई संघाचा या सामन्यामध्ये. बॅटर नेम प्लीज. ऋत्विक कांबळे येतोय स्ट्राईक एंडच्या दिशेने. वेगवान चेंडू, वेग भन्नाट पाहायला मिळाला. वेगासोबत अचूक लाईन अँड लेंथ पकडतोय गुरुप्रसाद आरोस्कर. कुठच्याही फलंदाजाला सुसंधी दिली जात नाही, हात खोलण्याची संधी दिली जात नाही गुरुप्रसाद आरोस्कर कडनं. अर्थात चेंडू निर्धाव गल्ला जातोय गुरुप्रसाद आरोस्करच्या गोलंदाजीमध्ये. गोलंदाजीमधील भेदकता, दाहकता पाहायला मिळतंय मैदानावरती. अर्थात कंजूशी करणारे षटक हे गुरुप्रसाद आरोस्करचं. याही वेळी चेंडू पडल्यानंतर थेट विसावला जातोय यष्टीरक्षक याच्या हातामध्ये. ज्या चेंडूवरती फलंदाजकडे उत्तर नव्हतं, षटकाची समाप्ती होताना दिसतंय. अर्थात या षटकामध्ये स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक पाहायला मिळत आहे. ते गुरुप्रसाद आरोस्करचं गुड बॉलिंग, 2 गडी बाद करतंय. स्पर्धेतली पहिले हॅट्रिक पाहायला मिळाली पुनाजी कलंगुटकरच्या नावावरती, आणि या स्पर्धेतील पहिलं मेडन ओव्हर षटक गुरुप्रसाद आरोस्करच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळालं. आतापर्यंत लेखाजोखा पाहिलं तर या पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाज चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. चमकदार कामगिरी म्हणावी लागेल. प्रशांत येतोय. शेवटचं षटक या इनिंगची सांगता यशस्वी करणारे षटक प्रशांत याच्या हातामध्ये सुपूर्द केलं जात आहे रायझिंग नाचलोना क्रिकेट संघाकडनं. आणि स्ट्राईक एंडच्या दिशेने फलंदाज हरी. यावेळी डाव्या यष्टीवरचा चेंडू, अर्थात बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 38 सर्कलच्या आतमध्ये धाव घेण्याची तमाम शंका यावेळी समाप्त झाली श्री साई संघासाठी. अर्थात धाव फलक स्थिरावलाय 13 या धावसंख्येवरती. यावेळी चेंडू हवेमध्ये, झेल टिपण्याची नामी संधी, स्वीपर कव्हर वरनं क्षेत्ररक्षक येतोय आणि चांगलं झेल म्हणावं लागेल, यशस्वी झेल. गडी बाद होतोय श्री साई संघाचा. यावेळी हरीलाही माघारी परतावं लागतंय या सामन्यामध्ये.
अर्थात ऑक्शन मध्ये ज्या खेळाडूला जास्तीत जास्त बोली लागली तो अनिल गोस्वामी. 5,000 रुपयांची बोली लागली होती, 5,000 पॉइंटची. प्रशांत दुर्वर्णा राईट आर्म ओव्हर द विकेट अनिल साठी. सुरेख चेंडू बनावं लागेल. धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसत आहे श्री साई संघासाठी. धावसंख्या स्थिरावली आहे 13 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. प्रशांत राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी संख्येने 15-6 गडी बाद. टप्प्याचा चेंडू लॉंग लेग वरती टोलवला जातोय. एकेरी धाव वेगाने पूर्ण झाली. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चेंडूची फेकी विलंबाने होईल आणि या संधीचा फायदा उठवत एकेरी धावीची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे पाहायला मिळत आहेत. 2 धावा दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 17-6 गडी बाद. शेवटचं षटक आपण पाहतोय. प्रशांत ज्याच्यावरती विश्वास दाखवला गेला रायझिंग नाचलोना क्रिकेट संघाकडनं आणि या स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी पाहायला मिळते. प्रशांत राईट आर्म ओव्हर द विकेट. डीप स्क्वेअर लेगला फटका निघतोय. चेंडू जमिनीला घरंगळ जातोय. डीप स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षक तैनात. एकेरी धाव निघेल आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पाहायला मिळतोय. 18-6 गडी बाद. चार षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. इनिंगचा खेळ इथं समाप्त झालाय. 18 धावा म्हणजे 19 धावांचा पाठलाग करावा लागेल रायझिंग नाचलोना क्रिकेट संघाला या सामन्यानंतर. पुढील सामना होईल श्री गणेश विपक्ष खुशी क्रिकेटर्स. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. श्री गणेश विपक्ष खुशी क्रिकेटर्स. आपण पाहतोय वॉर्मअप क्रिकेटर्स आयोजित अयोध्या प्रीमियर लीग 2025 पर्व 7व आणि 7व्या पर्वातील आजचा शुभारंभाचा दिवस. दोन्ही कर्णधार या. श्री गणेश विपक्ष खुशी क्रिकेटर्स बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. वेळ खूप कमी आहे आणि कमी वेळामध्ये जास्त सामने खेळवायचे आहेत. आपलं सहकार्य खूप अपेक्षित असेल तर नक्कीच लवकर लवकर आपण संपर्क साधा. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस संपन्न होईल. दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होतोय. जिंकण्यासाठी 24 चेंडू 19 धावांची आवश्यकता असेल आणि सलामीची विनीची जोडी रायझिंग नाचलोना क्रिकेट संघाची. अर्थात म्हटलं तर सोपं म्हटलं तर अवघड असं समीकरण असेल मैदानावरती ते रायझिंग नाचलोना क्रिकेट संघासमोर. कारण फक्त 19 धावांची आवश्यकता असेल आणि क्रिकेटमध्ये जे सोपं वाटतं ते कधीच सोपं नसतं. तर या मैदानावरती पाहावं लागेल 19 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतोय. यावेळी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न. सागर यावेळी झेल खाली. उलट दिशेने जाऊन झेल टिपणं हे वाटतं तेवढं सोपं नसतं. इथं झेल सुटतोय आणि हर्षद यावेळी स्ट्रायकरच्या दिशेने. सौरभ आणि हर्षद यावेळी आखूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट टर्म पूल. चेंडूला भिरकावून दिलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर.
एका चौकाराने आघात होताना दिसतोय, चौकाराने खातं उघडलं जातंय. तर सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जाते, ती नाममात्र 5 धावा 19 धावांचा पाठलाग करताना रायझिंग नाचलोना क्रिकेट संघाकडनं. ते 9 धावा बिनबाद धावफलकावर, आवश्यकता 19 धावांची, त्यामधील 9 धावा या धावफलकावर, म्हणजे अजूनही 10 धावांची आवश्यकता असेल. चेंडू डावे श्रीवर खेळण्याचा प्रयत्न होता, लॉंग लेग डीप फाईन लेगच्या दिशेने, मिस टायमिंग फटका, शॉट फाईन लेग वरचा क्षेत्ररक्षक येतोय वेगाने आणि एकेरी धाव, ज्या एकेरी धावसंख्येने 10 धावा धावफलकावर बिनबाद, अवघ्या 9 धावांची आवश्यकता असेल. यावेळी सागर थोडस लालच दाखवलं होतं, फलंदाजाला मोठा फटका टोलवायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होताना दिसत नाही, तर चेंडू निर्धाव गल्ला जातोय सागरच्या गोलंदाजीवरती. लोअर फुलटच चेंडू, क्षेत्ररक्षण होत आहे, मात्र एकेरी धाव रोखू शकले नाहीत क्षेत्ररक्षक आणि एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय 11 बिनबाद धावफलकावर. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूंवरती बनवायचे आहेत 8 धावा. रश्मित येतोय गोलंदाजीसाठी आणि पहिल्या चेंडूवरती स्वीपर कव्हर वरती फटका पाहायला मिळतोय. शर्यतीचे प्रयत्न, अर्थात एकेरी धाव निघेल, एकेरी धावसंख्येने 12 धावा धावफलकावर, म्हणजे अजूनही 7 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी रायझिंग नॅचलोना क्रिकेट संघाला. हर्षद नॉन स्ट्राईक वरती सौरभ, हीच बेनीची जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. रिव्हर्स स्वीप, चेंडू फिरकावून दिलाय डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या दिशेने, सडक पर कडक बेधडक चौकार. चौकारच्या साह्याने बरंच अगदी चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. धावसंख्या बदलली आहे, 16 धावा, म्हणजे आता अवघ्या 3 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी रायझिंग नॅचलोना क्रिकेट संघाला. यावेळी फुलरलेनचा चेंडू डीप लॉंग ऑफ वरती झेल सुटतोय, त्यानंतर चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर, चौकार पाहायला मिळतोय आणि या सामन्यामध्ये मोठ्या फरकाने विजय संपादन 10 गड्याने मात करतोय तो श्री साई संघावर आणि विजय संपादन करतोय रायझिंग नाचलोना क्रिकेट संघ. सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरतोय, प्लेअर ऑफ द मॅच ज्याने या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक हाताळलं, 2 गडी बाद केले, तो मिस्टर गुरुप्रसाद आरोस्कर, प्लेअर ऑफ द मॅच. स्पर्धेचे ऑफिशियल्स आपण पाहतोय, मिस्टर अनंत मांजरेकर, मिस्टर प्रशांत गडेकर, मिस्टर सोनूराज नाईक, आतापर्यंत दर्जेदार कामगिरी, अचूक निर्णय, ठाम मत,